दरम्यान याविषयी मानसी उटीकर आणि तिच्या वडिलांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पूनम अपराज यांनी। काय तुम्ही ॲडमिशनसाठी गेलेलात आणि तेथे तुम्हाला त्यांची जी पर्सनल सेक्रेटरी होती तिने कशा प्रकारे पैशांची मागणी केली? आम्ही 6 तारखेला ॲडमिशनला गेलो आणि तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून बसतात, त्यांना विचारलं की आम्हाला 12th SYJC ॲडमिशन पाहिजे खालसामध्ये सायन्स स्ट्रीमसाठी। तर त्यांनी निकिता वैद यांना कॉल केला, बोलवलं आणि जसे ते आतमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जात होते, हाफ वे जाताना त्यांनी बोललं की मुलीच्या फक्त पप्पांना आतमध्ये पाठवायचं, मुलीला बाहेरच बसवायचं। आणि हे कारण की जेव्हा ॲडमिशनला जातो तेव्हा पेरेंट आणि चाइल्ड एकत्र बोलवतात आतमध्ये, तसं झालं तर तेव्हाच मला वाटलं की हे नक्कीच काहीतरी पैशांचं मागणी करणार आहे, म्हणून मला आत येऊ दिलं नाही आणि माझ्या पप्पांनाच आत बोलवलं। आणि आतमध्ये गेल्यानंतर मला पप्पांना सांगायचं होतं की तुम्ही तुमचं रेकॉर्डर ऑन करा, कारण की मला बोलवलं नाही आणि कॉलेजेसमध्ये डोनेशन मागतात हे मला माहिती आहे आणि मला हे बोलायचं होतं पण बोलू शकले नाही, कारण की रिसेप्शनिस्ट बसलेले आणि त्यांचा आतमध्ये कॉन्टॅक्ट असतो, म्हणून मी इशारा नाही करू शकले। अशा प्रकारे तुमचा अनुभव होता? मॅडम, मला खूप वाईट अनुभव आला मॅडम। आता हे शाळेमध्ये अशा प्रकारे लाचगर्दी ही विद्यार्थी घडवणार आहेत मॅडम। हे काय घडवणार मॅडम? लाच घेऊन जर का पैसे घेऊन हे करत असतील ते विद्यार्थीला काय घडवणार भविष्यामध्ये, असं मला एक प्रश्न उभा राहिला मॅडम। मी तर ह्याला कुठेतरी मला ओपन करायचं होतं मॅडम। माझ्या मनामध्ये खूप चिड आहे ह्या गोष्टीची। त्या मॅडमने विचारलं, मॅडम हे 50,000 आपले जास्त होतात। तर मॅडम म्हणाली की ठीक आहे 40,000 तक मैं रेडी हूँ, सांगितलं 40,000 कर सकते हैं मैडम, फिर भी ज़्यादा होता है, फिर आपकी कितनी कॅपॅसिटी आहे? तर त्यांनी कॅपॅसिटी मध्ये विचारली, तर मला 2 मिनटं सुचलंच नाही की काय बोलू म्हणून। मला ते मनात इच्छा नाही देण्याची, तरी पण मनात इच्छा नसताना सुद्धा मी 10,000 सांगितलं। मी 10,000 मैंने रेडी। नो नो नहीं चलेगा, 10,000 में नहीं होगा, आपको 30-35 तो 30-35 तक आ जाते हो, 30-35 तक के नहीं होगा आगे। मग मी तिला शेवटी विचारलं सगळ्या शेवटी, मॅडम 30ला चलेगा? ठीक आहे 30 चलेगा, और आते हो कैश ही लेके आना 30,000, असं त्यांनी सांगितलं। मग त्याला विचारलं, मॅडम इसका रिसीट बिसीट कुछ मिलेगा क्या? तो रिसीट बिसीट का कुछ नहीं मिलेगा, ये टेबल का नीचे का है, इसका रिसीट बिसीट कुछ मिलता नहीं है यहाँ पे, तो टेबल का नीचे का ही है, असं त्यांनी सांगितलं मॅडम मला। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसेसह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई।